आजच्या आपल्या सभेला उपस्थित माझे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण, विशेष रूपाने उपस्थित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय उमेदवार, विशेषतः ज्यांच्यावर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे असे प्रतापराव चिखलीकर, आणि ज्यांनी या क्षेत्रात अतिशय उत्तम कार्य केले असे आमदार डॉक्टर तुषार राठोड। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। राज्यसभेमध्ये ज्यांना नव्याने संधी मिळालेली आहे असे आपले उत्तम कार्यकर्ते आदरणीय अजित गोपछेडेजी, अशोकरावांनी ज्या सगळ्यांची नावं घेतली ती सगळी सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सगळे बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम मी आपल्याला विशेष रूपाने किसनराव राठोड यांची आठवण करून देतो। किसनराव आणि मी अनेक वर्ष महाराष्ट्र विधानमंडळामध्ये बरोबर काम केलं होतं। आपल्या इथल्या स्थानिक भाषेमध्ये आपल्या जनतेचे प्रश्न किसनराव अतिशय प्रभावीपणे मांडत होते। मी 18 वर्ष महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य होतो आणि त्या काळामध्ये किसनरावशी माझे अतिशय जवळचे प्रेमाचे संबंध होते। मला आज ज्या ठिकाणी आल्याचा जसा आनंद आहे तसे एका गोष्टीचं दुःख आहे की वेळोवेळी अनेक वेळा डॉक्टर तुषारला घेऊन ते दिल्लीला, नागपूरला अनेक वेळा मला भेटले अनेक कामाकरता, आणि प्रत्येक वेळा मला त्यांनी आग्रहाने सांगितलं की मुखेडला मी आलं पाहिजे। मी त्यांना कबूल केलं, पण माझं दुर्भाग्य की मी काही येऊ शकलो नाही। आणि आज ज्यावेळी आलो त्यावेळी किसनराव आपल्यामध्ये नाही याचं मला अतिशय दुःख आहे। मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी प्रार्थना करतो। किसनरावांबरोबर जेव्हा तुषार माझ्याकडे आला तेव्हा त्यांनी नांदेड, मुखेड, बिदर या कामाची मागणी केली होती। ते काम पूर्ण झालं। आता या रस्त्यावर काही अडचण नाही। दुसरं NH50 नांदेड, उदगीर, बिदर हेही पण पूर्ण झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आज ज्याची मागणी तुषारनी केली होती तो उदगीर, रावी, देगलूर, आदमपूर फाटा ते सगरोळी हा 78 किलोमीटरचा रस्ता मी मंजूर केलेला आहे, 700 कोटी रुपयाचा, आणि इलेक्शन संपल्यावर त्याचं टेंडर निघणार आहे। आणि तोपर्यंत रस्त्याची अवस्था खराब आहे म्हणून त्यांना ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। तुषारनी मुखेड वळण रस्त्याची मागणी केली होती, तोही पण ॲन्युअल प्लॅनमध्ये पाठवला आहे आणि तोही यावर्षी मंजूर होईल असं मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। पण जरी मुखेड करता वळण रस्ता जरी केला असला तरी शहरातून जाणारा जो जुना NH आहे तो मी फुटपाथ, सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि लाईट लावून हा मुखेड करता चांगला करून देईन असाही विश्वास त्याला देतो। त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे CRF मध्ये अनेक कामं मंजूर झाली। अशोकराव ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी
अनेक कामं त्यांनी मागणी केली, किसनरावांनी केली, तुषारनी केली, कधी प्रतापरावांनी केली, कधी राम, सगळे आमदार यांनी केली आणि या सगळ्यांची कामं मी सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की 2014 मध्ये मी मंत्री होईस्तोवर नांदेड जिल्ह्यातला राष्ट्रीय महामार्ग केवळ 272 किलोमीटर होता. पण 2014 नंतर ज्यांचे मी नावं घेतले या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी 575 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आणि आता 847 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे, म्हणजे तिप्पट झालेला आहे. जे स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत झालं नाही त्याच्यापेक्षा तिप्पट काम या 10 वर्षात या ठिकाणी झालेला आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. एकंदर 68 कामं जवळपास 12,000 कोटी रुपयाची मी मंजूर केली. अनेक कामं पूर्ण झालेली आहे. CRFचा मी उल्लेख करत नाही, पण विशेष रूपाने अशोकरावांचंही कुलदैवत माहूरची देवी आहे आणि माझेही पण दैवत माहूरची देवी आहे. आणि मी इलेक्शनचा निर्णय झाल्यानंतर अशोकराव आणि प्रताप चिखलीकर आणि अजितराव सगळेजण मिळून माहूरच्या देवीच्या पूजेला येणार आहे आणि त्यावेळी रोपवे आणि त्याचं स्काय वॉकचं उद्घाटन निश्चितपणे होईल. इतकं सुंदर आपण ते केलेलं आहे. लोअर स्टेशन, अप्पर स्टेशन, 4 कॅप्सूल लिफ्ट, प्रत्येकामध्ये 20 प्रवासाची क्षमता, अशी 80 प्रवाशांची एकावेळी क्षमता आहे. उपाहारगृह आहे, सगळ्या दुकानांची व्यवस्था केली आहे, 2 प्रतीक्षालय आहे, व्हीलचेअर करता रॅम्प आहे आणि स्त्री पुरुष व दिव्यांगांकरता स्वतंत्र रांगा आहे. आणि एवढंच नाही तर स्काय वॉकवर एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, तिथून संपूर्ण माहूरचं आणि दत्त शिखराचं दर्शन घेता येईल. मला अतिशय आनंद आहे की नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत अतिशय महत्त्वाचा महामार्ग 30,000 कोटी रुपयाचा 925 किलोमीटरचा हा आपण मंजूर केला. नांदेड जिल्ह्यात त्याची लांबी 104 किलोमीटर आहे. मराठवाड्यातील तुळजापूर ते महागाव या लांबीतील 5 पॅकेजेस 10,000 कोटी रुपयाचे होते. 3 पॅकेजेस पूर्ण झाले आणि लोहा वारंगा आणि वारंगा महागाव इथे 95% काम झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये हा रस्त्याचे दोन्ही पॅकेज पूर्ण होतील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याचबरोबर 3 शक्तिपीठं, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, उस्मानाबादमधील तुळजापूरचं तुळजापूर भवानी मंदिर आणि नांदेड येथील माहूर वासुनी रेणुका माता मंदिर, ही 3 शक्तिपीठं या रस्त्याने जोडल्या जाणार आहे. आणि नागपूर ते कोल्हापूर वाया रत्नागिरी असा बुटीबोरीवरून सुरू होणारा रस्ता आहे. आणि मला विश्वास आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाकरता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 3 क्षेत्र महत्त्वाचे आहेत. पहिलं क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र. आपल्या भागात जर उद्योग निर्माण झाले, भांडवली गुंतवणूक आली तर तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळतो आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला तर ग्रोथ रेट आणि पर कॅपिटा इन्कम वाढतं. आणि पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट जर वाढला तर निश्चितपणे गरिबी दूर होते आणि आपण सगळेजण समृद्ध संपन्न होतो. आणि म्हणून आपल्या GDP ग्रोथमध्ये ही 3 क्षेत्र अतिशय महत्त्वाची आहे. उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर. आपल्या GDP ग्रोथमध्ये 12 ते 14% कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे, 22 ते 24 मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं आहे. आज आपल्या भागामध्ये ज्यावेळी महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू केलं तेव्हा महात्मा गांधी असं म्हणायचे की आपला देश गावात राहतो. त्यावेळी 85% जास्त आबादी गावात राहत होती. पण त्यावेळी जे सरकार आलं त्या सरकारने चुकीचं आर्थिक धोरण स्वीकारलं. गावामध्ये मोठे मोठे रस्ते, पूल आपण आता BOTवर बांधतो आहे.
अनेक उद्योग खाजगी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये येत आहेत, पण त्यावेळी आपले पोर्ट बांधण्याकरता, आपले रस्ते बांधण्याकरता आपलं बजेट आपण खर्च केलं. मी तुम्हाला सांगतो की मोदींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आलं, आपण धोरणं बदलवली. मी स्वतः शिपिंगचा मंत्री होतो आणि माझं स्वप्न होतं की गोदावरी नदीतून नांदेडवरून आपण आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा पोर्टपर्यंत आपण त्या ठिकाणी जलमार्ग तयार करायचा. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी होत्या की माझं बजेट फक्त 800 कोटी रुपयाचं होतं आणि मी सागरमाला नावाची योजना आणली आणि त्या योजनेमध्ये 16 लाख कोटी रुपयाची कामं घेतली आणि मला सांगताना आनंद होतो आहे की 12 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली. बजेट किती होतं? फक्त 800 कोटीचं. कारण नवीन नवीन मॉडेल तयार केले. मला सांगताना आनंद होतो आहे की मराठवाड्याच्या विकासाकरता जालन्याला आपण ड्राय पोर्ट, सॅटेलाइट पोर्ट सुरू केलं. सॅटेलाइट पोर्ट, ड्राय पोर्ट याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की मुंबईचा समुद्र जालन्यात आणला. आपण वर्धेला सिंधीला ड्राय पोर्ट, सॅटेलाइट पोर्ट तयार केलं. याचा अर्थ मुंबईचा समुद्र वर्धा जिल्ह्यात सिंधीजवळ विदर्भात आणला. आणि विदर्भ मराठवाड्यात आपण हा समुद्र आणल्यामुळे आता आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट जगात कुठेही जालन्यावरून आणि सिंधीवरून होणार आहे. आपण सगळेजण, अनेक लोक कापूस लावतो आहे. आमच्या नागपूरमध्ये संत्रे आहेत, मराठवाड्यामध्ये आंबे आहेत. पण हे सगळं जर निर्यात करायची असेल तर पहिल्यांदा आपलं कंटेनर JNPT मुंबईला जात होतं आणि मुंबईवरून मग ते जगात जात होतं. आपला बांगलादेश बरोबर आणि इंडोनेशिया, मलेशिया, चायना, सिंगापूरवर मोठा धंदा आहे. आणि म्हणून आता आपण हे जे ड्रायपोर्ट आणले याच्यात मी एक निर्णय घेतला की जालन्यापासून आता कंटेनर मुंबईत नाही जाणार, कारण आपल्याला बांगलादेशला कापूस, सूत आणि कपडा पाठवायला 1.5 लाख रुपये कंटेनरला खर्च येतो. तो खर्च आता आपण कमी केलेला आहे आणि जालन्यावरून आणि सिंधीवरून डायरेक्ट कापसाचं कंटेनर, सुताचं कंटेनर, कपड्याचं कंटेनर डायरेक्ट कलकत्त्याला जाईल, हल्दियाला, आणि तिथून नदी मार्गाने, जलमार्गाने बांगलादेशमध्ये चितगावला जाईल. ज्या एका कंटेनरचा खर्च 1.5 लाख रुपये होता तो 80,000 रुपयावर आल्यामुळे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळेल आणि आपला कापूस निर्यात होईल. आपल्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा फायदा होईल, सूत गिरणींचा फायदा होईल आणि ग्रे क्लॉथची निर्यात होईल. आपण एक प्रयत्न केला होता की जिथे कापूस पिकतो तिथेच आपण टेक्सटाईल मार्केट तयार केलं पाहिजे. अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरात नांदगावला आपण 16 उद्योग आणले. आज 13,000 तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं. विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस तयार होतो, ज्या ठिकाणी सूत तयार होतं, त्या ठिकाणी कपडा तयार झाला पाहिजे, रेडीमेड गारमेंट तयार झाले पाहिजे आणि ते रेडीमेड गारमेंट आपण निर्यात केले पाहिजे. याचं धोरण भारत सरकारच्या टेक्सटाईल विभागातर्फे सुरू झालं आणि महाराष्ट्रातल्या अनेक कापूस उत्पादक तालुक्यामध्ये हे टेक्सटाईल झोन निर्माण करायला आपण सुरुवात केलेली आहे. मला आनंद आहे की नांदेडला त्यावेळी अशोकरावांनी संत्रा प्रकल्प आणला. या संत्रा प्रकल्पामध्ये जो छोटा संत्रा होता त्याचा ज्यूस आपण काढून या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात किंवा ज्यूस फॅक्टरीला तो देत होतो. आम्ही नागपूरला मदर डेअरी आणली आणि मदर डेअरीमध्ये विदर्भातले सगळे जिल्हे आणि नागपूरचे, मराठवाड्यातले 4 जिल्हे बरोबर घेतले आणि 450 कोटीचा 40 लाख लिटर दूध रोज विकत घेतील असा प्लॅन टाकला. माझी तुषारला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दूध उत्पादनामध्ये विदर्भ मराठवाड्याला पुढे न्यायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं तेवढं विदर्भ मराठवाड्यात नाही होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण एक नवीन संशोधन केलं आहे की 1952 साली आपल्या इथली गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली आणि त्यांनी त्याच्यावर संशोधन करून ती गाय आता 60 लिटर दूध देते. आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला
की ती जी भारतीय कुलाची आहे, आपल्या इथलं ब्रीड आहे, त्या जातीपासून एक सांड तयार झाला, त्याचं नाव होतं टोरॅन्डो. त्याचं सिमेंस आपण महाराष्ट्रात आणलं, भारतात आणलं. माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवे साहेब आहेत, त्यांच्याकडे आपण प्रयोग केला आणि त्या ठिकाणी 8 गोऱ्या आणि 2 गोरे तयार झाले. एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी माहिती आहे की ज्यांना मुलं बाळं होत नाही त्यांना टेस्ट ट्यूब बेबी करतात. तसा आपण गाईमध्ये 2 लिटरच्या गाईचा गर्भ वापरून आणि हे सिमेंस टाकून 20 लिटरची गोरी करण्याची योजना आणली. या देशात पहिल्यांदा आणली. नागपूरला व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये मी स्वतः त्याचं प्रकल्पाचं उद्घाटन केलं. दुसरं उद्घाटन सांगली जिल्ह्यामध्ये चितळे म्हणून जे आहे डेअरीवाले, तिथे शरद पवार साहेबांनी मी त्याचं उद्घाटन केलं. आणि तिसरं उद्घाटन बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये केलं. माझी अशोकरावांना, अजित गोपछडेंना, प्रतापरावांना, तुषारला, सगळ्या आमदारांना विनंती आहे की आपल्या भागामध्ये आता हे 100% गोरीच होते, गोरा नाही होत. आता अशी टेक्नॉलॉजी आपण आणली आहे की एम्ब्रिओ ट्रान्सफरमधून 100% गोरी होईल. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मी स्वतः मागे लागून विखे पाटलांबरोबर देवेंद्रजींच्या उपस्थित मीटिंग घेतली आणि 14,000 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे. आणि म्हणून जसे तुम्ही गोट फार्म टाकता तसा आता काऊ फार्म टाका. तुम्ही ब्राझीलमध्ये असणारा साईवाल, गीर, राठी ही भारतीय नसल जी आहे त्याचं सिमेंट सांडाचं वापरा की ज्याच्या आईचं दूध 50-60 लिटर आहे. आणि आपली प्रत्येक देशी गाय ही 25 ते 30 लिटर दुधाची देणारी झाली पाहिजे. आणि आपण जर हे केलं तर आपला शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. पलीकडे माझी विनंती आहे की आम्ही आता फार्मर प्रोड्यूस कंपन्या विदर्भात सुरू केल्या. नेपियर ग्रास गवत लावलं आणि ते गवत कापून ते प्लास्टिकच्या थैल्यात टाकून वर्षभर आपण स्टोअर करतो आणि वर्षभर आपल्या जनावरांना हिरवं गवत मिळतं. फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढून आपल्या सरकारने योजना तयार केली. माझी आपल्याला विनंती आहे की जोपर्यंत दुधाचं उत्पादन विदर्भ मराठवाड्यात वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार नाही. आणि म्हणून सरकारच्या योजनेचा फायदा घेऊन जिल्ह्यामध्ये आपल्याला हे जे विशेष रूपाने आपण नवीन प्रकल्प आणलेला आहे ज्याला भारत सरकारने 60,000 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे, ती योजना आता प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला आणायची आहे. आणि आपल्याकडे असणाऱ्या जर्सी, हुस्टन ज्या गायी आहेत त्या गायीला जरी आपण इंजेक्ट केलं आणि साईवाल आणि गीर जातीचं सिमेंट टाकलं तर 3 वेतामध्ये ती पुन्हा वापस भारतीय गाय होणार आहे. म्हणजे धर्म वापसी आंदोलन होणार आहे वापस आपल्याकडे. आणि शेणापासून मला आपल्याला विनंती करायची, आपण 150 फॅक्टरी सुरू केल्या. शेणापासून पेंट आणि डिस्टेम्पर तयार केला. मला विश्वास आहे की आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. संत्रा, मोसंबी, आंबे स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि म्हणून आपण ठरवलं की व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं. मी आता तुम्हाला सांगू, जो मदर डेअरी नागपुरात आणली 450 कोटी रुपयाचं काम करते. मराठवाड्यातले 4 जिल्हे आणि विदर्भातले सगळे जिल्हे यावर मदर डेअरी काम करते आणि 40 लाख लिटर दूध पर डे घेणार आहे. पण मदर डेअरीला मी ऑरेंज बर्फी तयार करायला सांगितलं, संत्रा बर्फी, छान बर्फी आहे, पण त्या बर्फीचं लाईफ फक्त आठवड्याचं. मी आता संत्र्यापासून पावडर तयार करायला सांगितली आणि ती टाकून संत्रा बर्फी तयार केली आणि तिचं लाईफ आता 2 ते 3 महिने राहणार आहे. आणि आपल्या इथल्या संत्र्याला भाव मिळाला पाहिजे, आपल्या इथल्या मोसंबीला भाव मिळाला पाहिजे, आपल्या इथल्या लिंबाला भाव मिळाला पाहिजे. म्हणून मदर डेअरीमध्ये आता संशोधन सुरू आहे की संत्रा बर्फी, मोसंबी बर्फी, लिंबाची बर्फी तयार करून जगाच्या कानाकोपऱ्यात आपण पाठवू आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव मिळवून देऊ, याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला. मला विनंती आहे
की भारत सरकारमध्ये मोदीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सिंचनाकरता प्राधान्य दिले। मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू झाले होते। 12-12, 14-14 वर्षापासून अर्धवट पडलेले होते। मी त्यावेळी हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता वॉटर रिसोर्सेस मंत्री म्हणून 6,000 कोटी रुपये दिले। प्रधानमंत्री सिंचाई योजना तयार केली आणि ज्या ठिकाणी प्रकल्प पूर्ण झाले त्यांना पैसे दिले। टेंबू पासून म्हैसाळ हे पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, मराठवाड्यातले अनेक प्रकल्प होती, त्याची कामं पूर्ण केली। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की रस्त्याचं काम करत असताना आपण धोरण स्वीकारलं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात। पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधून दिले। आता परभणीला मी 36 तलाव बांधून दिले। मी अनेक भागामध्ये 1000 अमृत सरोवर बांधली, नद्या नाल्यांचं खोलीकरण केलं। आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या आसपास भरपूर पाणी आहे, पण पलीकडे नाही आहे पाणी। आणि म्हणून जेव्हा पावसातला पडणारा प्रत्येक थेंब थेंब आपण जमिनीत साठवला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, आपण नोकरी करतो, पैसे बँकेत जमा करतो आणि रिटायर्ड झाल्यावर आपल्याला प्रॉव्हिडंट फंड मिळतो, डिपॉझिटवर व्याज मिळतं आणि त्याच्यावर आपण आपला उदरनिर्वाह करतो। जेव्हा पाऊस पडतो त्याचं पाणी जमिनीमध्ये साठवून डिपॉझिट केलं पाहिजे आणि ज्यावेळी लागेल त्यावेळी ते पाणी वापरलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, उंट नावाचा प्राणी आहे, तो पाणी पितो आणि राजस्थानमधल्या वाळवंटात त्याच्या पोटामध्ये पाण्याची पिशवी आहे आणि ज्यावेळी उन्हाळ्यात पाणी मिळत नाही त्यावेळी त्या उंटाच्या पोटातली पिशवी काढून लोक पाणी पितात आणि जिवंत राहतात। ही सत्यस्थिती आहे। आपल्या इथे पावसाळ्यात पाणी येतो, पूर येतो, घरदार उद्ध्वस्त करतो। मी आपल्या बाजूला आंध्र प्रदेशमध्ये पोलावरम नावाचं धरण बांधलं, 60,000 कोटी रुपये दिले त्यांना, पण तरी गोदावरीचं 1300 TMC पाणी समुद्रात वाहून जातं। मी जलसंवर्धन मंत्री असताना 23 भांडणं होते राज्यामध्ये, मी 17 भांडणं मिटवली। प्रश्न पाण्याची कमी नाही आहे, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे। माझं तुम्ही गंभीरतेने ऐका, मी केवळ राजकीय नेता म्हणून नाही सांगत। मला 9 डिलीट्स डॉक्टरेट मिळाल्या, 9, आणि त्यापैकी 4 डॉक्टरेट मला मिळाल्या, त्या मला कृषी विज्ञानाबद्दल मिळाल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी मराठवाडा औरंगाबादची, रामानंद तीर्थ नांदेड, त्याच्यानंतर परभणीची मिळाली, मला घ्यायला जायचं आहे। पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी, या 5 महाराष्ट्रातल्या आणि 4 देशातल्या 9 विद्यापीठाची डिलीट मिळाली मला। 7 वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली। पण मी नेहमी नागपूरच्या जनतेला सांगतो की हे श्रेय माझं नाही आहे। तुम्ही जर मला खासदार म्हणून निवडून दिलं नसतं तर मी मंत्रीच झालो नसतो, आणि मंत्रीच झालो नसतो तर मला काम करायची संधी मिळाली नसती। त्यामुळे याचं श्रेय जनतेला आहे। तुम्ही प्रतापरावांना केवळ निवडून देत नाही आहात, तुम्ही तुमचं भविष्य बदलवणारं असं सरकार आणता आहात की जे सरकार तुमची गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करणार आहे। हे कठीण आहे, सहज शक्य नाही आहे। आम्ही धोरणं स्वीकारलेली आहे आणि जर उद्योग आणायचे असतील तर वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, दळणवळणाची साधनं पाहिजे, एअरपोर्ट पाहिजे। आज मी आता अशोकरावांना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा केवळ अन्नदाता मानायचो, आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे। गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी हे लावून शेतकरी समृद्ध संपन्न नाही होऊ शकत। जर शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर शेतकऱ्याला अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनवलं पाहिजे। तुमच्या तालुक्यात जेवढी वीज लागते तेवढे आम्ही तयार करतो, अशोकराव तयार करतात। शेतकरी वीज तयार करायला लागला,
आता अन्नदाताचा ऊर्जादाता झाला आणि आता इंधनदाता झाला आहे. माझ्याकडे नागपूरला टोयोटोची इनोव्हा गाडी आहे. लोकांचा विश्वास बसत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण नागपूरला माझ्याकडे किंवा दिल्लीला या, 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारी गाडी आहे. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. आणि आपण जर पेट्रोलच्या तुलनेत ॲव्हरेजची तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर येतो. आपण आता 300 इथेनॉलचे पंप उघडणार आहे. प्रतापराव खासदार बनणार आहे. माझी त्यांना विनंती आहे की नांदेडमधल्या प्रत्येक तालुक्यात 3-3, 4-4 इंडियन ऑइलचे इथेनॉलचे पंप उघडा. आता मारुती सुझुकी, टोयोटो, सगळ्यात हिरो स्कूटर, मोटरसायकल, होंडा, बजाज, टीव्हीएस यांच्या सगळ्या स्कूटर आता इथेनॉलवर येणार आहे. 120 रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी 60 रुपयाच्या इथेनॉलवर प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आपण 16 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल आयात करतो. हे 16 लाख कोटी रुपये ज्या दिवशी देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात जातील त्या दिवशी काय होणार आहे. माझी भविष्यवाणी लक्षात ठेवा. त्या दिवशी मुखेडवरून नांदेडमध्ये, औरंगाबादमध्ये, मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये गेलेला तरुण पुन्हा गावात वापस येणार आहे. स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेजेस तयार होणार आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे. आणि आता तर मी शेतकऱ्यांना म्हणतो तुम्ही हायड्रोजन तयार करा. आणि हे झालं. माझ्याकडे गाडी आहे. दिल्लीला या, मर्सिडीज पेक्षाही चांगली आहे. तिचं नाव आहे मिराई. मिराई जपानी शब्द आहे. मिराईचा अर्थ आहे फ्युचर, भविष्य. आणि पाण्यापासून हायड्रोजन आपला शेतकरी तयार करेल. तुराट्या, पराठ्या, आपल्या ज्वारीचे तणस असेल, या सगळ्यापासून, सोयाबीनच्या कुटारापासून, पराठ्या तुराट्यापासून हायड्रोजन तयार होणार आहे. हायड्रोजनवर उद्योग चालणार आहे. आपला ट्रॅक्टर चालणार आहे. मी मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा. मी युरो 6 चे इमिशन नॉर्म तयार केल्यावर लागू करणार होतो. महिंद्रा पासून सगळ्या ट्रॅक्टर कंपनीचे मालक माझ्याकडे आले. मला म्हणाले, साहेब हे लावू नका, युरो 6 इमिशन नॉर्म्स. हे लावलं तर ट्रॅक्टरची किंमत 70-80 हजारांनी वाढेल. म्हटलं लावत नाही. पण माझी एक कंडिशन आहे की तुम्ही 1 वर्षाच्या आत इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च करा, इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च करा, मिथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च करा, बायो सीएनजीवर, एलएनजीवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च करा. शेतकऱ्याला 1 लाख रुपये जिथे डिझेलला लागतात तिथे फक्त 40,000 रुपये लागतील. माझ्याकडे आहे. माझ्याकडे सीएनजीचा ट्रॅक्टर आहे. 1 लाखाचा खर्च 40,000 रुपयाला आला. माझ्याकडे उसावर मी ड्रोन मधून स्प्रेइंग केलं. माझ्याकडे एकरी 85 टन ऊस झाला. माझ्या बायकोला बक्षीस मिळालं. आणि मी आता अशोकरावला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखाने म्हणजे मेरिट स्टुडंटची शाळा आणि मराठवाड्यातले साखर कारखाने म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आणि विदर्भातले साखर कारखाने म्हणजे 100% नापास झालेल्या बोधड लोकांचे मुलांची शाळा. म्हणजे आम्ही हिजडाला देखील पुत्ररत्न प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोय. एवढे आम्ही प्रयत्नवादी आहोत. पण आम्ही काय केलं? माझ्याकडे 5.5 लाखाचं क्रशिंग झालं. काय केलं? अशोकरावांना मी विनंती करेन त्यांनी याचा जरूर प्रयोग करावा. तुम्ही करा. आता आम्ही ड्रोन आणले. 3000 एकर ड्रोन मधून स्प्रेइंग केलं. 1 एकर उसाला 4 पोते युरिया आणि 4 पत मिश्र खत लागत होतं. फक्त 2 बॉटल युरियाच्या 2 मिश्र खताच्या दिल्या. 1 बॉटल बरोबर 1 बोरा म्हणजे 4 बोऱ्याची कमी झाली. 8,000 रुपये एकरी वाचले. आणि माझ्याकडे 1 एकरामध्ये 85 टन ऊस झाला. 85 टन. कारण आपण ड्रोनने जेव्हा स्प्रेइंग करतो तेव्हा 75% पिकाला जातं आणि 25% वेस्ट होतं.
पण जेव्हा आपण हाताने खत फेकतो तेव्हा 75% वाया जातं आणि 25% पिकाला मिळतं. आणि म्हणून माझी विनंती आहे की चाहे सोयाबीनचं पीक असेल, कदाचित कापसाचं पीक असेल, आता आपल्याकडे द्रोण आला पाहिजे. 15,000 द्रोण मोदी साहेबांनी महिला बचत गटाला दिले आहे. प्रत्येक गावात जसे ट्रॅक्टर आहे तसे द्रोण झाले पाहिजे. फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार करा, द्रोण विकत घ्या. एकरी 700 रुपये फक्त फवाऱ्याचा खर्च आहे. आणि त्या द्रोणमध्ये जे पेट्रोल इंजिन आहे त्याच्याऐवजी आता फ्लेक्स इंजिन, इथेनॉलवर चालणारं इंजिन येणार आहे. म्हणजे अजून पैशाची बचत होईल, आपला खर्चाची बचत होईल. जर ट्रॅक्टर आपण सीएनजीवर आणला 50,000 रुपये ट्रॅक्टर मागे पैसे वाचतील. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. मी तिरुपतीवरून 4 ट्रक केस विकत घेतो. माझ्याकडे प्लांट आहे, त्याचा अॅम्युनो ऍसिड तयार करतो. मार्केटमध्ये 1200 रुपये भाव आहे, मी 250 रुपये भावाने देतो. आणि शेतकरी जेव्हा फळं फुलं भाजीपाल्यावर फवारतात असा फवारा येतो की ते अॅम्युनो ऍसिड केवळ 250 रुपये लिटरचा आहे. ऑर्गॅनिक शेतीकडे आपल्याला गेलं पाहिजे. केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड्स कमी वापर केला पाहिजे. ऊसामध्ये ते जमत नाही पण इतर पिकामध्ये जमतं. खर्च कमी केला पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे आणि प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढवली पाहिजे. शेतकऱ्याची क्रय शक्ती वाढली पाहिजे. आणि शेतकऱ्याची क्रय शक्ती जर वाढेल तर निश्चितपणे मला विश्वास आहे की शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. जर मुखेडच्या शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर तो काय करेल? कपड्याच्या दुकानात जाईल, मुलाबाळा करता बायको करता चांगले कपडे विकत घेईल तर कपड्याचं दुकान चालेल. जर शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर 4 वेळा रेस्टॉरंटमध्ये जाऊन समोसा आलू बोंडा आणि चहा पिल तर त्याचं हॉटेल चालेल. जर शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तर सगळे उद्योग व्यापार चालणार आहे. गाव समृद्ध संपन्न झाली पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि मला आनंद आहे की मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, पैसे वाचवले. आणि हे सगळे पैसे मी महाराष्ट्रातल्या 16,000 गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याकरता हे पैसे महाराष्ट्रात खर्च केले. मी तुम्हाला सांगतो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलावलं. मला त्यांनी सांगितलं, नितीन तू मुंबईत आणि राज्यात शहरी भागात खूप काम केलं, आता गावाला जोडणाऱ्या रस्त्याची योजना तयार कर. मी 3 महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर, नाबार्डचे अध्यक्ष सगळ्यांना बरोबर घेऊन मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अटल बिहारी वाजपेयींना दिली. आणि हिंदुस्थानच्या इतिहासात अटल बिहारी वाजपेयी हे पहिले प्रधानमंत्री आहेत की 6.5 लाख गावांपैकी 4.25 लाख गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचं काम करणारी प्रधानमंत्री सडक योजना त्यांनी सुरू केली. आणि ही योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं. गावात 24 तास वीज असली पाहिजे. वॉटर कॉन्झर्वेशन करा. आत्ताच मला बावनकुळे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 5 लाख सोलर पंप त्यांनी आणले. 8 लाख. आता काय की महाराष्ट्राची वीज काही पक्की केव्हा येते आणि केव्हा जाते सांगता येत नाही. म्हणून आता आपल्याला सोलर पंप लावा. म्हणजे 10 तास सकाळी 8 ते संध्याकाळी 6 आपल्याला वीज मिळेल. आणि आपण ड्रीप इरिगेशन लावा, एकरी उत्पादन वाढवा, गायी चांगल्या 25 लिटर दुधाच्या गायी तयार करा, नेपियर ग्रासची लागवड करा, वर्षभर हिरवं खत मिळालं पाहिजे. आणि आता तर मी फॉर्म्युला तयार केला पशुखाद्याचा की आपल्या इथे सोयाबीनची केक महाग आहे पण जवसा सरकीची ढेप, जवसाची ढेप, राईसस आणि आपल्या त्या ठिकाणी जे मटेरियल आहे ते करून 20 ते 21 रुपये किलो पशुखाद्य करण्याची योजना बनवलेली आहे. आपल्या इथे दुधाचं उत्पादन आपण वाढवू, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण स्थापन करू,
तरुण मुलाच्या हाताला काम देऊ. स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेज तयार करू. मी स्वतः अशा प्रकारचे 2 विलेज तयार करतोय. पाणी 24 तास मिळेल असा सोलर पंप लावू. ड्रीप इरिगेशन करू. एकरी कमीत कमी 12 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे. अर्जेंटिनामध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतो. अमेरिकेमध्ये 28 क्विंटल होतो. ब्राझीलमध्ये 26 क्विंटल होतो. आणि आपल्याकडे यावर्षी मला बक्षीस मिळालं तर 11 क्विंटल झालं. सगळीकडे 5 ते 6 क्विंटल होतो. आपल्याला बियामध्ये आपण संशोधन सुरू केलेलं आहे. हा शेतकरी समृद्ध संपन्न कसा होईल, तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल, ग्रामीण भागाचा विकास कसा होईल याचा दूरदर्शी विचार करून आमच्या सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक धोरण निश्चित केलेलं आहे. निश्चितपणे परिणाम मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून शेतकरी शेतमजुराचं, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भविष्य बदलायचं असेल तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवा. प्रतापराव चिखलीकर या मतदारसंघातून उभ्या आहे. कमळाच्या फुलाची बटन दाबा, त्यांना विजयी करा आणि तुमचा भविष्याचा विकासाचा जो इतिहास लिहायचा आहे तो जर लिहायचा असेल तर नक्कीच आपल्या सगळ्यांचं सहकार्य, शुभेच्छा, आशीर्वाद आणि समर्थन मिळाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. आपण सगळ्यांनी प्रतापरावांना आशीर्वाद द्यावा, भारतीय जनता पार्टीला विजयी करावं अशी विनंती करतो. आणि मला अजून पुन्हा रात्रीच्या आत 2 सभा आहेत आणि सेलूला उतरायचं आहे, म्हणून माझं भाषण समाप्त करतो. धन्यवाद, नमस्कार. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. तुषारचं विशेष रूपाने चांगलं काम करत आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.